वर्षाचा 6वा महिना म्हणजे जून। मे महिन्याच्या उन्हाळी झडांपासून पावसाची चातकासारखी वाट बघणारा महिना। रोमन देवी जुनोच्या नावावरून जून हे नाव देण्यात आलं अशी आख्यायिका आहे। पण दुसरीकडे जून नाव लॅटिन शब्द युनिव्हर्स वरून आलं आहे असेही सांगण्यात येतं। दरवर्षी 1 जून रोजी जागतिक दूध दिन साजरा केला जातो। दुग्ध व्यवसाय क्षेत्राची शाश्वतता, आर्थिक विकास, उपजीविका आणि पोषण यातील महत्त्वाच्या योगदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा होतोय। जागतिक पालक दिन दरवर्षी 1 जून रोजी साजरा केला जातो। पण याच जून महिन्यात यंदा देशात महत्त्वपूर्ण नवनियम लागू होत आहेत। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहतायत शंखनाद आवाज सत्याचा। मी आज आपल्यासाठी आगळीवेगळी बातमी घेऊन आली आहे। 1 जून पासून तुमच्या घरगुती खर्चाशी संबंधित असणाऱ्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे। प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून कित्येक नवनियम लागू होतात। या वेळेसही पूर्वीपेक्षा अधिक नवनियम कठोर केले जाणार आहेत। जून महिन्यामध्ये गॅस सिलेंडर, बँकांच्या सुट्ट्या, आधार कार्ड अपडेट आणि ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत। या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होऊ शकतो। त्यामुळे तुमचे या महिन्याचं बजेटही कोलमडू शकते। प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला घरगुती सिलेंडरची किंमत ठरवली जाते। 1 जूनला तेल कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती ठरवतील। मे महिन्यांमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या। आता जून महिन्यामध्ये सिलेंडरच्या किमतींमध्ये घट होऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या दरातही बदल होणार आहेत। 1 जून पासून वाहतुकीशी संबंधित नवे नियम लागू होत आहेत। यानुसार ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला आरटीओ मध्ये जाऊन परीक्षा द्यावी लागणार नाही। सरकारद्वारे मान्यताप्राप्त खासगी संस्थांमध्येही ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याकरिता परीक्षा देऊ शकता। यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे। नव्या नियमांतर्गत वाहतुकीचे नियमही कठोर करण्यात येणार आहेत। 18 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या लोकांनी नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांना 25,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो। तसंच ड्रायव्हिंग लायसन्स बद्दल रद्द होण्यास 25 वर्ष नवीन लायसन्स मिळू शकणार नाही। याशिवाय अन्य नियमांचं उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल। भरधाव वेगानं वाहन चालवल्यास 1,000 ते 2,000 रुपये, विनापरवाना वाहन चालवल्यास 500 रुपये, हेल्मेट न घातल्यास 100 रुपये आणि सीट बेल्ट न लावल्यास 100 रुपये दंड आकारला जाईल। मोफत आधार कार्ड अपडेट सुविधा 14 जून पर्यंत करण्यात आली आहे। युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI नुसार तुमचे नवीन आधार कार्ड 10 वर्षांपासून अपडेट केलं नसेल तर 14 जून पर्यंत आधार कार्ड अगदी मोफत अपडेट करू शकता। UIDAI पोर्टलवर आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे। पण 14 जून नंतर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शुल्क भरावं लागेल। आधार केंद्राला भेट देऊनही तुम्ही हे काम करू शकता, पण यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावं लागेल। जून महिन्यामध्ये बकरीद, वटसावित्री यासह विविध सण तसंच साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बँका 12 दिवस बंद राहणार आहेत। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या RBI अधिकृत वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या 7व्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेमुळे 1 जूनला कित्येक राज्यांतील बँकांना सुट्टी असणार आहे। या काळात तुम्ही बँकिंग क्षेत्राशी संबंधित कोणतंही काम करू शकणार नाही। त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी बँकेशी संबंधित महत्त्वाची कामं लवकरात लवकर आटपून घ्या। आणि हो, 4 जून रोजी देशातील सर्वात महत्त्वाच्या लोकसभा निवडणुकीसाठी मतमोजणी होणार आहे। अर्थात निकाल जाहीर होईल आणि याच महिन्यात देशात नव्यानं सरकार स्थापन होईल। लोकसभा निवडणूक निकालाचा स्पेशल लाईव्ह रिपोर्ट आम्ही घेऊन येणार आहोत। मग शंखनाद बघायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह। तोवर नमस्कार।